2 षटकांचा सामना असेल मित्रांनो. काही वेळेचे मर्तर आपण इथे थोडंसं काही संघाने मात्र उशिराने उपस्थित दाखवले, त्याच्यामुळे थोडंसं आपण 2 षटकांचा सामना इथे मात्र खेळवण्यात येत आहे. विनंती असेल पंचांना त्वरित सामना चालू करायचा आहे. आपण पाहतोय मैदानात स्टेशन ठाकूरवाडी वर्सेस नेवाली या दोन संघामध्ये 2 षटकांचा सामना असेल. पहिला षटक हाताळण्यात येतोय तो नरेश या गोलंदाजाकडून. नवीन फलंदाज पाठवायचा आहे मैदानामध्ये. चला डीजीला तो पाहिलं काय कमालीची गोलंदाजी मात्र होते ती नरेश या गोलंदाजाकडून. इथे मात्र पुन्हा बॅक तो दुसरा धक्का बसतोय नेवाली संघाला. नाहीये ते नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अजित. मला वाटतं 6 धाव्यांवर खातं उघडलं गेलं होतं. याच्यात थोडस ते मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज नरेश. पंचांच्या मात्र डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज होतोय. हा मात्र चांगला चेंडू चेंडू मात्र निर्धाव जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीप हिंदोला एक चांगला फलंदाज आहे स्टेशन ठाकूरवाडी संघाकडून. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. निश्चितच मला वाटतं या शेवटचा चेंडू शिल्लक असावा हा. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा. निश्चित एक षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 2 गडी बाद 6.
वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो मात्र हरेश. हा गोलंदाज स्टेशन टाकरवाडीचा. ते मात्र 6 धाव्यांवर मात्र थांबावं लागतं ते नेवाली संघाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूची फेकी केली जाणार ती मात्र हरेश या गोलंदाजाकडून. ते मात्र डावखरा फलंदाज गणेश. हा मात्र मोठा फटका येणार का की झेल होणार पाहूया. त्याच ठिकाणी मात्र एक शतरक्षक तैनात तो मोहन. हॅलो. हा मात्र चांगला चेंडू. मला वाटतं पंच वाईटचा इशारा करतायत ते अरुण वागचौरे. खरोखरच एक अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय. वाईटच्या इशाराने एक अवंतर धाव येते. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 7 या अंकावरती. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये ह्या चेंडू मागे किती धावा मिळवण्यात यशस्वी होतात. इथे मात्र दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय परंतु 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होतंय. या 2 धावेने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक. मला वाटतं अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. हर्ष पारधी मात्र षटक घेऊन येतोय क्रमांक 2. हा मात्र निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतेही मोठे फटके मारून देणार नाही तो मात्र हरीश आपण पाहिलंय. कारण चांगली अशी गोलंदाजी असते त्याची ते हरीश पारधीची. आणि तीच गोलंदाजी मात्र इथे मैदानात पाहायला मिळते. इथे मात्र फुलटा चेंडू होता. केरलेक पंचांच्या बाजूने मारलेला चेंडू. चेंडू मात्र उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावेचा मात्र इथे प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धाव्याने भर पडेल. धावफलक 2ने सरसावलं 11 या अंकावरती. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकामधला. इथे मात्र षटक संपण्याचा इशारा येतोय तो मात्र पंचांचा. दुसरं षटक समाप्तीनंतर धावफलक मात्र या 2ने 13वर जाऊन पोहोचलंय. तिथेच येणारे 12 चेंडू आणि 14 धावांचा विजयासाठी आव्हान असेल तर स्टेशन टाकरवाडी संघाला. नेवाली संघाला विनंती असेल की आपण त्वरित मैदानात जायचंय क्षेत्ररक्षणासाठी.
चला, याच्यानंतर होणारा सामना असेल संजय नगर वर्सेस भिसेगाव. दोन्ही संघनायकांनी आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. भिसेगाव कर्णधार आणि संजय नगर. विलास पवार, आपण या दोन्ही संघाचं काय डिसिजन आहे ते पाहून घ्यायचंय. येणारे मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी आव्हान असेल ते 14 धावांचं. याच दरम्यान आपण दुसरं सत्र मात्र या ठिकाणी चालू होत आहे. अवघ्या 12 चेंडू मध्ये 14 धावांचं आव्हान असेल ते विजयासाठी स्टेशन ठाकूरवाडी संघाला. आणि फलंदाजीची जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला उभा आहे तो मात्र संदीप, नॉन स्ट्राईकला उभा असेल तो हर्ष. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक मात्र नेवाली संघाकडून गोलंदाज येतोय. निवास यारकार पद्धतीचा चेंडू टाकला होता तो मात्र संदीपला. इथे मात्र एका धाव्याने खाता उघडलं जाईल नेवाली स्टेशन ठाकूरवाडी संघाचं. मात्र हर्ष मात्र स्ट्राईक एंडला उभा. निवास गोलंदाजीसाठी सज्ज. इथे मात्र आकुटाप्याचा चेंडू. हर्षने मात्र या चेंडूला धाडलाय सीमारेषे पलीकडे. षटकार डीजे. विनंती असेल की आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे कारण संध्याकाळ होते मित्रांनो. आपण ते मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडस गडबड झाली ती मात्र. निश्चितच येणारे 9 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. निश्चितच इथे मात्र नेवाली संघाला 2 धाव्यांचे पॅनलाइज केलं जात आहे कारण एक आयोजन नियोजन चांगलं सांगवी संघाकडून आपण पाहतोय मित्रांनो. 2 धावा हवेत स्टेशन ठाकूरवाडी संघाला. इथे मात्र स्टेशन ठाकूरवाडी संघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन असेल. आणि त्या पुढील चला भिसेगाव मैदानात जायचंय.